ब्रह्मपुरी तालुका मंगळवेढा येथील प्रथमेश राहुल पाटील हा विद्यार्थी दररोज शिक्षणासाठी मंगळवेढ्याला एसटीने ये-जा करतो. शनिवारी सायंकाळी सुमारे 5 वाजता तो सोलापूर मंगळवेढा एसटी बसने प्रवास करत होता. तिकीट तपासणी दरम्यान त्याला आपला पास हा घरी राहिल्याचे लक्षात आले. प्रथमेशने तात्काळ वाहकाला आपल्या वडिलांना फोन करण्याची विनंती केली. मात्र वाहकाने कोणतेही कारण ऐकून न घेता बस थांबवून त्याला थेट महामार्गावर उतरवले असा आरोप कुटुंबियांनी केला आहे. अचानक महामार्गावर उतरवण्यात आल्याने प्रथमेश गोंधळून गेला. डोळ्यात पाणी, मनात भीती आणि आजूबाजूला वेगाने धावणारी वाहने अशा अवस्थेत तो रस्त्याच्या कडेला उभा राहिला. अखेर रस्त्यावरून जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने त्याला मदत केली आणि सुरक्षितपणे घरी पोहोचवले. घरी पोहोचल्यानंतर प्रथमेशने घडलेला प्रकार सांगताच कुटुंबीय हादरून गेले. या घटनेनंतर पालक राहुल पाटील यांनी संबंधित एसटी वाहकावर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मंगळवेढा आगाराचे व्यवस्थापक संजय भोसले यांनी सांगितले, घटनेबाबत माहिती घेतली असून चौकशी सुरू आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर नियमाप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल. या घटनेमुळे एसटीतील प्रवासी सुरक्षिततेचा आणि वाहकाच्या वर्तणुकीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.